सकाळ सकाळी 7 वाजता उठलो होतो मी. आप्पा आणि सूर्य भाऊ कुठेतरी निघालो होतो पब्लिक. आम्ही चाललो होतो लोणावळ्याला एकविरा यायला दर्शन करण्यासाठी. जाता जाता संभाजी महाराजांच्या पायाचे दर्शन करून आम्ही पोहोचलो डायरेक्ट थोरल्या पादुका आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या तिथं. तिथून गेलो मस्तपैकी डायरेक्ट नाश्ता वगैरे केला, त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि रस्त्याने जात होतो आम्हाला एक ऍक्सिडेंट दिसला रस्त्याने. ते बघितलं गाडी खूप खेळखंडोबा झाला होता. त्यानंतर पुढे गेलो, कमानीमधून एंटर केल्यानंतर पब्लिक इतकी भयानक गर्दी होती ना. आज एक तर रविवार होता, त्यात खूप गर्दी होती. मॉर्निंग पब्लिक, गुड मॉर्निंग पब्लिक. आपण आलोय आता आई एकविरा देवी कार्ला मंदिर. अरे कहना क्या चाहते हो? एक तर आज रविवार, वीकेंडची सुट्टी आणि त्यात आज पालखी आली होती, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती तिथे आणि खूप जास्त रस झाला होता पब्लिक तिथे. त्यानंतर हे पोरं लाईनीमध्ये जाण्यासाठी ना पालखीमधले खूप येड्यावाने करत होते. गेले कसे बसे पुढं, सॉरी कसं बस गर्दी क्रॉस करून आतमध्ये गेलो, मस्त देवीचे दर्शन वगैरे घेतले. त्यानंतर आम्ही कुठे गेलो फोटो काढले नाही असं होणारच नाही पब्लिक. मस्तपैकी फोटो वगैरे काढले, लेण्या वगैरे बघितल्या आणि त्यानंतर आम्ही परत खाली निघलो होतो. तर महाराष्ट्राची सगळ्यात मोठी पालखी आली होती कल्याणवरून. खूप मोठी पालखी होती पब्लिक आणि त्यांचा जल्लोष खूप डेंजर चालू होता. त्यांचं नाच गाणं वगैरे त्यांनी ते तडण ताशे आणले होते वाजवण्यासाठी. त्यानंतर पब्लिक आम्ही गेलो होतो बिर्ला गणपतीला. बिर्ला गणपती तळेगाव दाभाडेमध्ये आहे पुण्यामध्ये. खूप मस्त आणि प्रचंड भव्य मूर्ती आहे पब्लिक. जर तुम्ही तर कधी गेले तुम्ही लोणावळ्याला तर नक्की बघा.